गुणाजी, किनाऱ्यावर उतरताच सत्वर वैद्यांची चौकशी करावी। बाळाला तातडीनं मात्रा मिळणं गरजेचं आहे। जी। हिराजी, काळजी करू नका, सारा व्यवस्थित होईल। राणी साहब, आज पातूर पुरीची कदर नाही केली मी, पर माझं पोर वाचलो पाहिजे, नाहीतर मी। हिराजी, काहीही अशुभ मनात आणू नका, सारं नीट होईल। काय खबर रायाजी, गाव टप्प्यात आलाय? येईलच एवढ्यात। पर राणी साहेब, नावड्याकडनं एक खबर आली आहे, त्यानं जरा काळजी वाटायला लागली आहे। काय झालंय? हे गाव मोगलाईच्या अंकित आहे। इथली बरीच लोक औरंगजेबाच्या ताटाखाली आहेत। हे औरंगजेब आधीच आपल्या मागाव आहे, आणि त्यात हे असं। औरंगजेब त्याच्या छावणीत शिरून त्याच्यावर घाव घालण्याची हिंमत दाखवली आम्ही। इथे तो स्वतः जरी चालून आला तरी फरक नाही पडणार आम्हाला। आम्हाला त्याची फिकीर नाहीये रायाजी, आणि आम्ही आमच्या मार्गावरून हटणारही नाही। तुर्तास त्याची फिकीर बाळगायचं कारण नाही, कारण त्याच्यासाठी जे पेरून द्यायचंय ते व्यवस्थित पेरलंय आम्ही। त्याची दिशाभूल मात्र नक्की होणार। क्या ये खबर सच है? अगदी खात्रीने हुजूर, आजवर तारा राणी जिंजीला जातीये असा केवळ आम्ही समज करून घेतला होता, पण हुजूर, स्वराज्य असं पोरकं सोडून तारा राणी जिंजीला कशाला जाईल? स्वराज्य पोरकं सोडून। सही बात। तो केवळ बहाणा होता हुजूर। इकडे आपल्या फौजा तारा राणीच्या शोधात जिंजीला जातील, इकडे आपण गाफील राहाल, आणि तिकडे तारा राणी सहज दावा साधेल। क्या वो औरत इतनी शातिर है? इतिहास विसरू नये हुजूर। उत्तरेकडे मोहिमेस जातो असं भासवून शिवाजी राजांनी आपलं सुरत लुटलं होतं। शंभू राजांनी बुऱ्हाणपूर असंच लुटलं होतं। तहाचं गाजर दाखवून हे लोक दावा साधतात। तारा राणी त्या शिवाजी राजांची सून आहे, हे विसरू नये। सही कह रहे हो पगड़ीधारी, हम ये जोखिम नहीं मोल सकते। कामबख्श, फौज को तैयार रखो, उत्तर से और फौज मंगा लो, और सबको चौकन्ना रहने के लिए कहो। बहुत खूब पगड़ीधारी, बहुत खूब। बड़ी होशियारी से तुमने बेशकीमती काम किया है। लो, ये तुम्हारा इनाम। शुक्रिया हुजूर, शुक्रिया। बाहर जाकर गिनना। अबूजान, इस केशु पंत पर भरोसा कैसे करें? भरोसा ना करने की बहुत बड़ी कीमत चुकाई है हमने शहजादे। बात तो सही है, लेकिन ताराबाई हम पर हमला करने वाली है, ये खबर इस केशु पंत को इतनी आसानी से मिल जाए, ये बात कुछ हजम नहीं होती। शहजादे, इससे पहले केशव पंत ने जो खबर दी थी कि ताराबाई विशालगढ़ छोड़ चुकी है, वो भी सही थी। और खबर सही हो या गलत, हमें गाफिल रहना नहीं चाहिए। पिछली बार जब ताराबाई आई थी तो हमारी गर्दन पे रोच मारकर चली गई। अब की बार आएगी तो शायद, इसलिए हमें चौकन्ना रहना बहुत जरूरी है। आने दो उसे, आने दो उस ताराबाई को।
मुगलिया सल्तनत की गिरेबां में हाथ डालने की कीमत उसे चुकानी ही पड़ेगी। आने दो उसे। अहो जाधवराव, जाधवराव थांबा जरा। जाधवराव काय फारच तापद्रा दिसते। अहो लयच आहे. पार पन्हाळगडच्या बाजूने व्यापारी मंडळी आली संताजीरावांचं अभिनंदन करायला. त्यांची व्यवस्था बघायला पाहिजे की. वा 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 वा. अहो जाधवराव, ज्यांनी सरसेनापतीचा दावेदार म्हणून पुढे यावं त्यांना मोत्तद्दार बनवून असा घोड्याचा करारा करायला ठेवलंय. हा? म्हणजे कोणच नाही. जाऊ द्या, मी आता कशा पायी वड लावत बसलोय. आधी जो खुद झालाय. जातो मी. येतो. अहो, थांबा थांबा. जाधवराव हे बघा, फारच भोळे तुम्ही हो. आदेश आला की फक्त पाळायचा, पण तो आदेश काय आहे त्याच्यातून आपली किती नाचक्की होईल याचा साधा विचारही करत नाही. काही डोक्यात गोष्टी घेतच नाही तुम्ही. नाही म्हणजे हा तुमच्या मनाचा मोठेपणा आपण तुमच्या लक्षात येत आहे का याचा इतर लोक गैरफायदा घेत आहेत. कोण गैरफायदा घेत आहे? आम्ही आमच्या मर्जीने राबतो ना. अहो जाधवराव, तुम्ही स्वतःच्या मर्जीने वागताय हे खरं आहे, पण तुम्ही मुलुकगिरी करावी काही अशी घरगडीची कामं. आता मोगलाईत एवढा महापराक्रम गाजवला तुम्ही, पण नाव कोणाचं झालं? संताजीचं. हं? त्या संताजीने औरंग्याच्या तंबूचे कळस कापून आणले. हा अध्याय आम्ही किती काळ भोगत राहायचा? हं? आणि तुम्ही मोगलाईत त्या काळात केवढा मोठा धुमाकूळ घातला याची कुठे चर्चा आहे का? आम्हाला काय बी वाटत नाही त्याच. अहो थोरल्या महाराजांची शिकवण आहे, स्वराज्याचं वाण नावासाठी नाही घ्यायचं. आपण आपलं काम करत राहायचं. काम करत राहायचं? कसलं काम? हे असं हुजऱ्यावानी राबायचं? बरं चला तेही जाऊ द्या. जाधवराव, अहो तुम्ही जिजाऊ मासाहेबांच्या वंशातले सरसेनापतीचा मान तुम्हालाच मिळायला हवा होता, पण तसा तुमचा वकूफ आणि वारसा देखील आहे. पण आहे का कुणाला काय? नाही. कोणी विचार केला का? नाही. आता हेच बघा, रयतेकडून संताजी धनाजी ही दोन्ही नावं एकाच तोला मोलाने घेतली जात होती. पण आता कौतुक कोणाचं होतंय? एकट्या संताजीचं. कशासाठी? धनाजीराव, उद्या तुमचं नाव पुसलं गेलं तर वकू बसून आयुष्यभर घोड्याचा खराराच करत राहणार का आपण? अरे जाधवराव, सांभाळून सांभाळून, नाही तोंडघाशी पडाल. फिणगी तर पडली आहे, आता वणवा भडकायला वेळ लागणार नाही. शंकराजी, ही जोडी फुटली तरच तुमचं इथलं वर्चस्व राहणार आहे. राणी साहेब, भाला काय झालं तर काही होणार नाही. जसे आम्ही तुझ्या सोबत आहोत तशी आई भवानी आपल्या पाठीशी आहे. काळजी करू नको. आणि सर्वांनी एक लक्षात ठेवा, आपण इथे उतरलो आहोत ते फक्त बाळावर व्यवस्थित उपचार व्हावेत म्हणून. इथे कोणालाही आपली ओळख कळता कामा नये. वया कसं. चला. अरे गुणाजी, काय केलंस हे? अरे बाबा, चुकून झालं. अशुभाची नांदी. मोर काहीतरी अनर्थ घडणार आहे. अरे असं नको बोलू. अरे मी नाही बोलून घडणार नाही ते. या असल्या जाणीवांना मनात थारा देऊ नका. शिवछत्रपतींना आठवा. आबासाहेब म्हणायचे, गनिमी कावा लढायला अमावास्यात चांगली.
घडत अंधार असतो, त्याचा फायदा घेता येतो. आणि अमावस्येला शत्रूचं मानसिक खच्चीकरणही होतं. आपल्यासाठी शुभ संकेत असे पदरात पाडून घ्यायचे आणि शत्रूला अमावस्याच्या अशुभाचा दणका द्यायचा. ही सगळी फक्त मानसिक आंदोलनं असतात, आपल्या काळजातून उमटलेली. चला. हे इथे बांधा. घट्ट बांधा अगदी. त्यावर हळद कुंकू लावून घ्या. अष्टदिशांना हे असेच बांधा. राणी साहेब, काय चाललंय? का? आमचं काही चुकलं का? राणी साहेब, हे गंडे दोरे रयतेतून थेट लोक इथे भेटायला येतात आम्हाला. हे सगळं पाहतील तर इथे पाऊलही ठेवणार नाहीत ते. राजेब, लोकांचं आम्हाला माहित नाही, पण आम्ही हे जे काही करतोय ते तारा राणी साहेबांसाठीच. म्हणजे? अहो, म्हणजे त्यांच्या हितासाठी. गेले काही दिवस कसं अशुभाने घेरले पाहताय ना आपण. तारा राणींच्या वाटेवर किती संकट आहे. आम्हाला काळजी वाटते त्यांची. त्या इथं सुखरूप याव्या इतकंच. असा विचार असेल आपला तर आमची आडकाठी नाही. चालू द्या. राजे, अहो हे काय पाहतो आहोत आम्ही? ही अशी उलटी गंगा कशी काय व्हायला लागली? उलटी वाहो किंवा सुलटी वाहो पंत, ती गंगा आहे हे मोलाचं. गंगेचं रूप बदलत नाही पंत. राणी साहेबांनी राजधर्माचं रूप राखलं. त्यांच्या या भावनेची कदर ठेवावी आपण. राजे, एक खुशखबर आहे. कोकण मार्गे एक व्यापारी नाव जिंजीच्या दिशेने निघाली आहे. प्रल्हाद पंतांच्या नातेवाईकांची नाव आहे ती. त्या नावेत राणी साहेब आणि राजकबिला आहे. वा 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 खंडो, तारा राणी साहेबांच्या सुरक्षेचा हवाला मिळाला. वसुधा राणी साहेबांची पूजा सार्थकी लागली. म्हणजे अजून सुखरूपच आहे ही तारा. राहा, जितकं सुखरूप राहता येईल तितकं आत्ताच राहा. मात्र इथं तू येशील ना, तेव्हा तो औरंगजेब परवडला असं वाटेल तुला. तारा वाट पाहते तुझी. राणी साहेब, आपल्या पूजा व्रताचा परिणाम आहे हा. साऱ्या संकटांवर मात करून तारा राणी साहेब सुखरूप येत आहेत. इकडं गावात कोणी वैद्य आहेत का? अहो, आम्ही काय विचारलंय, इकडे गावात कोणी वैद्य आहेत का जाणकार? अहो, एक तान बाळ आहे, त्याची तब्येत लय बिघडली. सांगा की
गावात इकडे कोणी वैद्य आहेत का? अरे माणसंच राहतात ना या गावात, की आम्ही माणसं वाटत नाही हो तुम्हाला? इथं शिंग फुटलीत की पंख फडफडायला लागलेत आम्हाला. सांगा ना कोणी वैद्य असेल एखाद्या गावात तर. कुणी सांगेल का कुठे राहतात? मंजुळा, हताश होऊ नको. आता आपणच शोध घेऊ. बाळाला औषध मिळणं गरजेचं आहे. हिराजी, आपण सगुणा आणि गुणाजी त्या तिकडे शोध घ्या. जी. आम्ही इकडे पाहतो. ठीक आहे, चला. राणी साहेब, ही माणसं लई चित्र दिसते ती. असू देत. ही माणसंही माणसंच असतात की. आपल्या स्वत्वासाठी तत्वासाठी झटत असतात. आपल्याला जुळवून घेताना संघर्ष करावा लागतो, इतकंच. अहो पर लई धोका वाढेल. राणी साहेब, तुम्ही जा. मी थांबते माझ्या घोसंग. आमच्या मुलं तुमका अडचण न ग. तारा नाव ठेवलंयस ना हिचं? मग ही आमची कोशिश असायला हवी की ही तारा आमच्यासारखीच राहील, उद्याच्या जगात तळपत राहील, स्वराज्यात पुढे मुक्त वावरताना नाव काढेल की आमचं. रयत आहात आमची. जीवपणाला लावून आपली काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे. चल मोर, तू अशी माग राहते आणि मग काहीतरी विपरीत घडतं. आता तुम्ही भ्यायलाय ते सांगा की. सोड माझा हात. ह्यासारखं काय? काहीतरीच तुझं. अक्का, वाईस पाणी मिळेल का? अक्का, इथं कोणी वैद आहे का? लेकरू लय आजारी आहे. अक्का, या बया, काय चित्रबाई आहे? तोंड शिवलेलं होतं का काय? राणी साहेब, अब भूत अटके तर नसेल ना व? मंजुळा, घाबरू नको. आम्ही विश्वास ठेवत नाही या गोष्टींवर. राणी साहेब, मोरच जायच ना ग. आपण इथनच माघारी फिरूया. रायाजी, आपण कशासाठी आलो इकडे? या बाळावर उपचार करायचा, तर आपल्याला पुढची वाट ही तुडवायलाच हवी. पुढे जाऊन जरा शोध घेऊ. राणी साहेब, तो आवाज कसला? कोण असेल तिथं? तेच शोधू काय आहे ते. चला. माका तर लय धडकी भरली. मंजुळा, आम्ही आहोत ना सोबत. आणि या ताराला घडवायचं असेल तर तिची माय अशी लेचीपेची असून कसं चालेल?
चला. ओ ताई, ओ दादा, वाचवा किंवा आम्हाला जीवाची भीक